पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात। त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात। याशिवाय दुधाच्या पृष्ठ फ्लश काळातही दुधाचे दर कोसळतात, ही वस्तुस्थिती आहे। तथापि असे असूनही राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक जोपासण्यासाठी शासन विशेष परिस्थितीत बाजारात उचित हस्तक्षेप करत असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करत असते। त्या अनुषंगानं शासन यापूर्वी राज्यातील अतिरिक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबवली होती। त्यानुसार शासनाने शेतकऱ्यांचे अतिरिक्त दूध स्वीकारून त्याचे दूध भुकटी व बटरमध्ये रूपांतर करून अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावला होता। अनेक सन्मान्य सदस्यांनी या विषयामध्ये सरकारने हस्तक्षेप करावा अशा प्रकारची विनंती केली होती। राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांच्या आणि सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हित सर्वोच्च स्थानी ठेवून खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे। सहकारी दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरता दूध उत्पादकास प्रति लिटर ₹5 अनुदान देण्यात येईल। सदर योजना अध्यक्ष महोदय, दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरता दूध उत्पादकास प्रति लिटर ₹5 अनुदान देण्यात येईल असं शासनाने ठरवलेलं आहे। सदर योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येईल। याकरता सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.2 फॅट व 8.3 SNF करिता प्रति लिटर किमान ₹29 दूध दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्याचे रोख विरहित ऑनलाईन पद्धतीने आधार करणे बंद करता येईल। त्यानंतर शेतकऱ्यांच्या शासनामार्फत ₹5 प्रति लिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल। डीपीडी मार्फत तो करण्यात येईल। डीपीडी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डाशी, पशुधनाच्या आधार कार्डाशी एअर टॅगिंग लिंक असणे आवश्यक असेल व त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे। ही योजना दिनांक 1 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत लागू राहील। तदनंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात येईल। सदर योजना दुग्ध विकास आयोग यांच्या मार्फत राबवण्यात येईल। योजनेची अंमलबजावणी 1 जानेवारी पासून करण्यात येईल। अध्यक्ष महोदय।